तत्कालीन तालुकाध्यक्ष श्री रवीजी मरकंडीवार हे भाजपवासी निवडणूक काळामध्ये ऐन वेळेवर गेल्यामुळे आणि तो पद रिक्त असल्यामुळे तालुक्यातील संघटनात्मक बाबीवर अनेक अडचणीला सामोरं जावं लागत होतं। त्या दृष्टिकोनातून निवडणुकीच्या निकालापूर्व या ठिकाणी 31/5 घनश्यामजी कुलकर्णी आणि मागील विधानसभेचे उमेदवार श्री विश्वासजी झाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी 31/5 तालुक्यातील काही प्रमुख कार्यकर्त्यांची पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक लावण्याचं आणि सर्व समावेशक ही बैठक असावी असा दृष्टिकोन घेऊन त्यांनी सूचित केल्यानुसार आणि त्यांनी स्वतः फोन केल्यावर या ठिकाणी जवळपास 40-50 कार्यकर्त्यांची बैठक त्या ठिकाणी लावण्यात आलेली होती आणि त्याचा हजेरीपट सुद्धा आमच्याकडे आहे। त्या सभेचा सगळ्या गावातील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी उपस्थिती दर्शवलेली होती आणि त्यानंतर त्यांनी या सभेमध्ये आढावा सुद्धा घेतलेला होता की आजपर्यंत पक्षाचं कार्य संघटनात्मक बाबी आणि निवडणुकीच्या निकालापूर्व या चाचण्यानुसार आपल्या इथे मतदानाचं कौल मिळाला का हा सुद्धा आढावा त्या ठिकाणी घेतला गेलेला होता आणि पक्षात संधी साधून लोकांना साथ देण्याचं काही कारण नाही। निष्ठावान प्रामाणिक आणि पक्षाला दूर चालणारे असे कुठेतरी लोक आपल्याला एक संघटनात्मक बाबतीत पुढे आणायचे आहे आणि हा दृष्टिकोन घेऊन एक पक्ष म्हटल्यावर अनेकांची चुरस असते की आपणही कुठेतरी पदाधिकारी व्हावं, आपणही नेतृत्व करावं, ही अभिलाषा आणि आपल्या संघटनेकडे पद मागण्याचं हे आपलं एक कारणच आहे आणि तो आपला हक्क सुद्धा आहे। तर वरिष्ठांनी सूचित केल्यानुसार त्या बैठकीला काही लोकांनी जाणून बुजून गैरहजेरी लावली। तिथे बघ्याची भूमिका काही 4-5 लोकांनी घेतलेली होती आणि त्या बघ्याच्या भूमिकेतून त्यांचा बोलणीचा दलित काही वेगळा होता आणि त्या बैठकीमध्ये असंही ठरलं होतं की बाहेरच्या नेतृत्वाला आणि बाहेरच्या लोकांची एकच जर दुरपूर राहिली तर ही संघटना कुठेतरी खराब होईल। आपण नव्या जोमाने या संघटनेला बळ द्यायचं आहे हे आम्ही वरिष्ठांच्या निदर्शनात आणून दिलेलं होतं आणि वरिष्ठांनी कुंभुण्याचे 2-4 नावं ग्रामीणमध्ये 2-3 नावाचा एक कार्यकर्ते म्हणून आलेल्या सूचनेनुसार ते नावं घेऊन प्रत्यक्ष जे आम्ही नावं सूचित केले त्यांच्याशी त्यांनी विद्युत केलेली होती किंवा आपण या ठिकाणी मोठे पदं भूषवलेले आहे, तुम्हाला कोणता अनुभव आहे असं त्या लोकांनी प्रत्यक्षात त्या ठिकाणी विचारणा केलेली होती आणि तो अहवाल घेऊन ते वरिष्ठांकडे गेलेले होते। त्यानंतर जी नियुक्ती दिलेली आहे अद्यावत 1-2 दिवसापूर्वी प्रदेश आणि केंद्रीय नेतृत्वाकडून मान्यता मिळाल्यावर त्यांनी वासुदेव भाऊ पाल यांची एकमताने निवड करण्यात येत आहे असं नियुक्ती पत्र दिलेलं होतं आणि त्या पत्र दिल्या दिवशी काही असंतुष्ट लोकांनी या संघटनेला बदनाम करण्याचं काम म्हणून त्यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये असे बिनबुडाचे आरोप लावले की ज्यामध्ये काही तथ्य नाही। कारण संघटनेच्या माध्यमातून काम करताना ज्या लोक अनुभवहीन लोक आहेत त्यांना संघटनेमध्ये आणि संघटना काय या गोष्टीची जाणीव नसणाऱ्या काही लोकांना हाताशी धरून पक्षाला आणि आमच्या वरिष्ठांना बदनाम करण्याचं काम केलेलं आहे। म्हणून आम्ही पक्षश्रेष्ठींना आणि आमच्या पक्षाच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही सर्व समावेशक आणि सर्व समाजाला न्याय देण्याचं आणि सगळ्या गोरगरिबापर्यंत आमच्या पक्षाचे ध्येय धोरण योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तळागाळात जाऊन काम करण्यासाठी आमची संघटना नव्याने उभी करण्याचं काम आम्ही या ठिकाणी सुरू केलेलं आहे। काही विघ्न सदृश लोकांकडून या थोडा आणण्याचं काम करत आहे पण खरा कार्यकर्ता हा आता समजूतदार झालेला आहे। संघटनेच्या मागं पक्षाच्या मागं
प्रमुख कार्यकर्ता सर्व व्यक्ती या ठिकाणी उभे आहेत. आमचे कोणतेही धंदे कार्यकर्ते या ठिकाणी कुठेही जाणार नाही अशी आम्ही या ठिकाणी पक्ष नेतृत्वाला आणि आमच्या सगळ्या समाज घटकांना ग्वाही देतो आणि एक दिलाने आम्ही काम करू आणि सर्वांना सामावून घेण्याचा आम्ही प्रयत्न करू. म्हणून आपला पत्रकार बंधूंना विनंती आहे की आपण आपल्या लोकप्रिय दैनिकातून आमच्या बातमीला प्रसिद्धी द्यावी आणि आमच्याकडून हा एक पक्षश्रेष्ठीकडून आणि आमच्या नेतृत्वाकडून आमच्यावर पक्षावर उपलब्धलेल्या अन्यायाबाबत आपण वाच्य करणार. धन्यवाद.